फ्रेंड्स, नमस्कार. तर आपण फिजिक्सचे सिरीज चालू केलेली आहे सध्या. ठीक आहे. आपले 6 लेक्चर झालेले आहेत. तर आपण आज 7वं लेक्चर पाहणार आहोत. ठीक आहे. डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करण्यासाठी अगोदर मी तुमचं आर के सायन्स अकॅडमीमध्ये स्वागत करतो. होप यू आर डुईंग वेल. आणि अभ्यास करत असताल, झालेला पोर्शन रिवाइज करत असताल परत परत. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण एका नव्या कोट सुरुवात करू आणि त्याचा आदर्श आपल्या आयुष्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानुसार आपलं काय ध्येय ठरलेलं आहे ते आपण अचीव करण्याच्या मार्गाने जोरदार प्रयत्न करू. ठीक आहे. तर काय कोट दिलेले मित्रांनो, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. ठीक आहे. तर ह्याच्यामधून आपल्याला शिकण्यासाठी काय आहे की कुठलीही गोष्ट करण्यासाठी पारंपरिक पद्धत किंवा दुसऱ्यांनी केली म्हणून आपण करायचं, दुसऱ्यांना सक्सेस भेटलं म्हणून आपल्याला भेटेलच ह्याच्यासाठी धडपड करणं हे चुकीचं आहे. तुमचं फक्त ध्येय हे ठरलेलं पाहिजे. कसं करायचं, काय करायचं, त्याला दुसऱ्यांनी मेथड यूज केली म्हणून आपण तीच यूज करायची हे नाही आहे. जसं सिंपल तुम्हाला एक्झाम्पल मी देऊ शकतो की आता काही जणांनी तुमचे जो क्लासेस अटेंड करण्याचा जो हे आहे वे आहे, त्याच्यामध्ये कोणी ऑफलाईन क्लासेसमध्ये जाऊन बसले असतील, त्यांनी अभ्यास केला असेल आणि ते सक्सेस झाले असतील, चांगले मार्क्स पडले असतील. पण त्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही ज्यावेळेस ऑफलाईन क्लासेसमध्ये चांगल्या ट्युशन त्या हॉलमध्ये जाऊन बसलात आणि तिथं अभ्यास केलात किंवा तिथं शिकलात तरच तुम्हाला मार्क्स पडतील किंवा तुम्ही सक्सेस होताल, असं काही नाही आहे मित्रांनो. तुम्ही मोबाईलमध्ये अभ्यास करू शकता, मोबाईलमध्ये यूट्यूबवरचा क्लासेस अटेंड करून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. डिफरन्स इज ओनली स्टडी. ओके. म्हणजे अभ्यास हा फक्त महत्त्वाचा आहे. बाकी तुम्ही अभ्यास कुठून केलाय, क्लासमध्ये केलाय की यूट्यूबवर केलाय, इट डझंट मॅटर. ओके. हे फक्त आपल्याला कुठले तरी कारण देण्यासाठी कारण ठरू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट काय भेटू शकत नाही. ठीक आहे. हे एवढंच मला सांगायचं आहे. काय म्हणू शकतील की यूट्यूबवर कुठे अभ्यास होतोय का, त्याच्यासाठी चांगले क्लासेस लावा लागतात. हे फक्त तुमची कारण देण्यासाठी होऊ शकतं, बाकी काय नाही. ओके. तर मित्रांनो, तर आपण आता जे लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे, ठीक आहे, ते लेक्चर आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. तर लास्ट लेक्चरला आपण ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची एक कंडिशन पाहिलेली आहे. ठीक. जे की आपण स्ट्रिंगनी मस हे केलेलं, त्याचं एक्झाम्पल पाहिलं, स्ट्रिंगनी दोरी. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू look the next condition in circular motion. Okay. What is next condition? We have already seen that condition for string. Okay. Now we are going to learn the condition of mass tied to a rod. Okay. Now here, except string, we have to replace the string by rod. Okay. Just consider uh, at the place of string it is a rod. Okay. The rod is attached to a bob at the end, and we are doing the process same that we have performed already in string. Okay. फक्त जे आपण लास्ट लेक्चरमध्ये स्ट्रिंगच्या एंडला जो बॉब आहे तो मास अटॅच केला होता आणि त्याला रिव्हॉल्व केलं होतं आपण व्हर्टिकलरमध्ये, सर्क्युलर मोशनमध्ये. हिअर इथे की फक्त आपल्याला ते स्ट्रिंग न यूज करता आपल्याला एक लोखंडी कन्सिडर करा किंवा तुम्ही इमॅजिनेशन लाकडाचं पण एखादी छडी कन्सिडर करू शकता. जस्ट इट कीप इन युअर माइंड. ओके. Now here we are going to use rod, and the rod is attached with a bob of mass something. Let's consider here m. Okay. M mass is considered at the end of the rod, and we are performing the same practice like in previous condition of string. Okay. Now त्याच्यामध्ये काय, मग प्रिव्हियस कंडिशन मध्ये आपल्याला माहिती आहे की स्ट्रिंग हॅज अ ड्यू टू अटॅच्ड लोड, इट हॅज अ सम tension. Okay. Tension in the string due to the mass and weight of that bob. Okay. Now here weight will be always downward. Here also weight of the mass we have to consider here. But one thing which we have to exclude here is the
tension. Okay, in the string we have the string, tension in the string, but here in the rod it doesn't have string because rod is a solid. Okay, रॉडला टेन्शन हा यूज करायचा नाही आहे किंवा तो करायची गरज नाही कारण का स्ट्रिंग हा आपली एक्सटेन्सिबल आहे. इट हॅज अ टेन्साईल प्रॉपर्टी. ओके, आणि रॉडला आपल्याला तो एक्सटेंड होणार आहे का, तो त्याच्यामध्ये कुठले चेंजेस होणार आहेत का, किंवा त्याच्यामध्ये कुठले फोर्सेस असे डेव्हलप होणार नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण रॉडमध्ये टेन्शन कन्सिडर करणार नाही. ठीक आहे, आता व्हर्टिकल पोझिशनला काय. ठीक आहे, आता इफ यू इफ वी look at the language of books of your state board, they have mentioned here that the basic difference between the rod and the string is that the string needs some tension at all the points. Okay, it's correct, and we have already seen and calculate the formula and forces uh, for tension at various position like A, B, C, and D. That position lies at horizontal plane and in the vertical plane. Okay, that we have already seen in last lecture. Now here they given the certain minimum speed is necessary at the uppermost point in the case of string, right? Because from uppermost to lowermost position, if we have to travel through the string, as the bob is attached at the topmost position of string, the minimum speed for traveling A to B required in the string. Okay, but in the case of rod, as the rod is rigid, such a condition is not necessary. Okay, thus zero speed is possible at the uppermost point because rod is a solid and it doesn't require any tensile force. Okay, so using some similar mathematics as in previous condition of string, we already calculate this formula for speed difference, that is speed at the top and speed at the bottom. I will move you to the equation of the speed difference. Okay, in last lecture we have seen. Okay, आपण लास्ट लेक्चरला स्पीडचा डिफरन्स काढलेला व्हर्टिकल पोझिशन आणि डाऊनवर्ड पोझिशनसाठीचा स्पीडचा जो फॉर्म्युला आपण काढलेला काय, हा फॉर्म्युला पहा. ओके, व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 RG. ओके, म्हणजे वेलॉसिटी ॲट द पॉईंट बी आणि वेलॉसिटी ॲट द ए ह्याच्यामधला डिफरन्स आपण काढलेला किती आला, हा व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 RG. Okay, but here in the condition of rod they mention that the velocity or speed at the topmost position is none or it is 0. Okay, topmost position कुठली आहे आपली डायग्राम मध्ये A. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला इथे काय velocity at the A or topmost position is 0. Therefore VA, okay, VA is equal to 0. Then what will remain? VB square is equal to, okay, VB square is equal to 4RG. That will remain. Okay, so after solving the equation VB square is equal to, now let's move downward, that we have already seen here. What is here? Here. Okay, let's discuss this equation, where from it comes. Okay, so V minimum, okay, V lowermost, that is uppermost we have already neglected and that was 0. The remaining is VB or V lowermost. B is a lowermost position. Okay, therefore here they include the notation lowermost minimum. Okay, and why minimum? Because at uppermost position it's highest level and B point is the lowest. Okay, therefore it is the lowermost velocity. Okay, so we have already cancel or zero the velocity at uppermost, it is 0. Therefore remaining is E lowermost is equal to under root of 4G. After calculating or removing the 4 from the under square root, okay, after the modification or after the uh, 4 taken out of the under root, it becomes the 2 under root of 4 RG. Okay, so as we have already seen, V minimum at the rod horizontal position it is under root of 2 RG. Okay, now tension. Okay, tension in last lecture at every
position, that is at uppermost position, lowermost position, and horizontal two position we have calculated the velocity as well as tension. Okay, now in here we have to calculate the lowermost and uppermost tension. Okay, now let's go in last lecture or in previous session. Okay, we have seen tension at lowermost. Okay, okay, lowermost and uppermost position we have calculated the tension. Okay, now this is what we have seen in last lecture. TB minus TA is equal to 6 mg. Okay, now this will be as it is because there is, ठीक आहे, तर TB minus TA is equal to 6 mg हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे, now this low T lowermost minus T uppermost is equal to 6 mg. This will be as it is. Okay, the difference only is the velocity difference. Okay, in the case of rod as compared to the case of string. Okay, this is the final. Okay, now we have completed the portion that is circular motion in vertical position. Okay, now let's move toward the next topic, subtopic that they have mentioned in your state board syllabus. Okay, here the sphere of death. Okay, mrityu goal. Okay, here in this case you have to just here you have to just imagine the, okay, I will draw the one diagram and you have to imagine what is it is. Okay, or you have to, this is your diagram which I am going to draw, and this is the concept for sphere of death. Okay, okay, this is the imaginary circle, whatever it may be. Okay, तर मित्रांनो हे काय आहे, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या जत्रेमध्ये गेला असाल, ठीक आहे, तर ना तिथे एक मोदका कुवा, ठीक आहे, म्हणजे नाही का ते गाडी वगैरे जे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ते अशी राईड करत असतात त्या ह्याच्यामध्ये, ते लाकडाचं वगैरे असे विहीर इमॅजिनरी किंवा आर्टिफिशियल विहीर बनवलेली असते आणि त्याच्यामध्ये ती अशी गाडी चालवत असतात. ठीक आहे, हे तुम्ही पाहिलेलं असेल. ठीक आहे, तर दिस इज द कन्सेप्ट फॉर स्पीअर ऑफ डेथ. ओके, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये ती जी गाडी चालवली असते त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याचं एक थोडक्यात तुम्हाला थोडक्यामध्ये शॉर्ट दिलेला आहे, तर त्याचं मी तुम्हाला इथे हे करतो. ठीक आहे, तर इथे काय दिलेलं आहे, ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे हे तर काय की ॲज इमॅजिनेशन केलं तर तुम्ही की हे सर्कल परफॉर्म होतं, तर सर्कल आपण जे लास्ट लेक्चरमध्ये किंवा लास्ट टॉपिकमध्ये पाहिलेलं की वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण तिथे पण काय इमॅजिनरी असे सर्कल ड्रॉ होत होतो, त्या म्हणजे स्ट्रिंगनं किंवा रॉडने रोटेट केलं म्हणतो. ओके, दिस इज द सेम. ओके, what is difference in this case will be the except that the force due to tension is replaced by normal reaction. Okay, right, because why here we are not using any string, any rod. Okay, we are performing the circle, or we are moving in a circle by a vehicle, or okay, मग व्हेकलने आपण मूव्ह करतोय. तुम्हाला आपण लास्ट लेक्चरमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की टायरला वगैरे व्हेकल मूव्ह होताना नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होत असते. ठीक आहे, हे नॉर्मल रिॲक्शन इट विल बी अपोजिट टू दी प्लेन, म्हणजे वेट विल बी ॲक्ट टुवर्ड दी डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. डिफरन्स फक्त एवढंच आहे की टेन्शन जे आहे ते टेन्शनच्या ठिकाणी रिॲक्शन, नॉर्मल रिॲक्शन विल बी ॲक्टिवेट देअर. ओके, the linear speed. Okay, now how the linear speed is more for larger circles but angular speed is more for smaller circle. Okay, okay, तर मी ही तुम्हाला डिफरन्स काय ह्या स्टेटमेंटमध्ये, हा समजा कन्सिडर करा, हा तुमचा छोटा सर्कल आहे, हा मोठा सर्कल आहे. ओके, आता मोठा सर्कल आपण ज्यावेळेस मोठा सर्कल कव्हर करण्यासाठी आपल्याला काय की एकदम स्लोली मूव्ह करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, स्लोली म्हणजे हिअर वी आर गेटिंग मोर डिस्टन्स टू
move along this circle, okay. But in this case, this is a small circle and it has a small radius, okay. So to move along the circumference of the circle, we have to continuously move, okay, continuously rotate, okay. So here, due to continuity in the motion, we have to make, or we have मोर अँग्युलर स्पीड, ओके. म्हणजे काय की आपल्याला हा सर्कल कमी असल्यामुळे कंटिन्यू हा फिरत राहणार, कंटिन्यू आपल्याला मोशन म्हणजे सर्क्युलर मोशनमध्येच राहावं लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे काय अँग्युलर स्पीड, अँग्युलर मीन्स इट विल बी इन दी अँग्युलर पोझिशन, इट विल रोटेट, ओके. त्याच्यामुळे इथे अँग्युलर स्पीड ही जास्त असणार आहे, कारण का की आपण एकदम कमी पोर्शनमध्ये रोटेट होतो, ठीक आहे. पण ह्याच कंडिशनमध्ये मोठ्या सर्कलमध्ये काय की हे आपल्याला एकतरी इथे रेडियस जास्त आहे आणि इथे रोटेट होण्यासाठी डिस्टन्स जास्त भेटतो आपल्याला, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स जास्त भेटतो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ह्या कंडिशनमध्ये काय की आपल्याला लिनियर स्पीड, ओके, म्हणजे इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत हा जो डिस्टन्स आहे ह्याच्यामध्ये एकतर जो मुवमेंट आहे किंवा सर्कल स्पेस आहे हा एकदम कमी आहे, स्ट्रेट थोडक्यात जास्त, म्हणजे कमी कमी आपल्याला मूव्ह व्हावं लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे इथे लिनियर स्पीड जास्त आहे मोठ्या सर्कलमध्ये आणि अँग्युलर जी स्पीड आहे ती त्याच्यामध्ये हे आहे, ठीक आहे. सो दिस इज फ्रॉम थिअरी ऑफ कोनिकल पेंडुलम. Just this is the theoretical portion you have to read to get you after as a one reading, okay. तुम्हाला हे समजणारच आहे कारण हे एकदम theoretical portion. There is no concept any thing in this theoretical portion, and if you have any doubt regarding the understanding of this theoretical parts, you can go and revise this lecture, so you will get idea about this portion, okay. Now now we are going to move towards the next portion of our lecture, okay. Vehicle at the top of a convex over bridge, okay. Vehicle at the top of a convex over bridge, okay. Now here the word that they used here is the convex. So I will ask you one general question: what is meant by convex and what is meant by concave? So you have already learned in your previous standard, okay. It may be in your science book, okay, maybe in 10th, 11th or 9th, but you have learned these two terms, convex and concave, okay. Convex आणि concave हे तुम्ही शिकलेला आहे, okay. So I will telling you here is what is meant by convex and what is meant by concave, okay. So just I will draw here the two diagram, okay. Okay, this one is and this one is, okay. And I have the one object or whatever may you consider as a vehicle also. This is your vehicle, okay. Just imaginary part, okay. This is your vehicle. These are the two conditions, okay, for convex and concave, okay. So here this is the for diagram for convex, okay. So I have drawn here, this one is convex, okay, and this is for concave, okay. So if we are going to learn difference between concave and convex, so concave and convex, okay. Convex is the condition where our object will lies outside at the outside of the surface or at the periphery of the surface. इथे पहा, ठीक आहे. हा ही पोझिशन काय की एक तुमचा सरफेसच्या बाहेरच्या बाजूला तुमचा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, अगदी बाहेरच्या बाजूला, ठीक आहे. हे काय झालं तुमचं कॉन्व्हेक्स पोझिशन झालं. आणि हे काय हे कॉन्केव्ह पोझिशन, कॉन्केव्ह पोझिशनला हा हे काय मधल्या पोझिशनला आहे, ठीक आहे. म्हणजे हा ह्या पोझिशनला काय म्हणतो आपण कॉन्केव्ह. आणि सेम कंडिशन तुमची ह्या बाजूला बाहेरच्या बाजूला असेल तर ती झाली कॉन्व्हेक्स पोझिशन, ओके. दिस इज जस्ट फॉर क्लिअरिंग दी कन्सेप्ट ऑफ कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह, ओके. हे बेसिक आहे, हे लक्षात ठेवायचे व्हॉट इज द कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स, ओके. दिस विल help to learn the things in more details, okay. And as a student of science, you must have the
clear idea about convex and concave, because you need these things in your future also. Okay, so convex and concave we have seen here. Now, so now move towards our lecture. That is, we are going to learn here. Okay. Vehicle at the top of a convex bridge. Okay. तर मित्रांनो, कन्सिडर करा की तुमची व्हेकल आहे एका अशा ब्रिजवरून जाते की ती ह्या शेपचं आहे. ठीक आहे, हे ब्रिज असं आहे, म्हणजे पूल आहे तुमचा असा आहे. ठीक आहे, तर हे ह्या शेपमधून असा ब्रिज आहे तुमचा, आणि तुमची व्हेकल एकदम टॉप मोस्ट पोझिशन. ओके, दिस वन इज एक्झॅक्टली टॉप मोस्ट पोझिशन. आफ्टर दिस पोझिशन युअर व्हेकल विल मूव्ह टुवर्ड्स द डाऊनवर्ड, म्हणजे ह्याच्यानंतर ह्याचा स्लोप हा कमी कमी होत जातो आणि इथून इकडे तो वाढत जातो. ही पोझिशन आहे, ही एकदम लास्ट पोझिशन आहे. ह्याच्यानंतर हा कमी होतो आणि हा ठीक आहे. सो ह्या पोझिशनला as already I have told you that the mg weight of the body will act towards the downward direction. Normal reaction, okay, normal reaction always perpendicular to the plane. Okay, so normal reaction will be acts toward the upward direction and mg will be downward direction as a weight. Okay, now centripetal force. Okay, okay, the resultant of these two forces is the centripetal force. Okay, and that centripetal force acts towards the downward direction. Okay, ते फोर्सेस कुठले कुठले अप्लाय होत आहेत एकदम एक्झॅक्टली टॉप पोझिशनला. बरं, तिथून खाली जर ती गाडी गेली तर ती स्लोपला लागेल खाली उतरायला. ओके, आणि म्हणजे एक अशी पोझिशन असणार आहे कुठल्या की ते त्या कंडिशनला ती बॉडी एकदम वरच्या पोझिशनला. ठीक आहे, मग त्या कंडिशनला त्या गाडीचा वेट हा डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल एम जी, नॉर्मल रिॲक्शन असेल परपेंडिक्युलर दी प्लेन किंवा सरफेसला परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, म्हणजे काय, एक नॉर्मल तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. आता ती टॉप मोस्ट पोझिशनला कशी असेल. ओके, असे तिथं असेल मग, आणि ही व्हेकल कन्सिडर करा असा. ठीक आहे, हे व्हेकल, मग आता ह्याचा वेट एम जी हे असं खाली राहील. मी तुम्हाला सांगितलेले की नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन. ओके, नॉर्मल रिॲक्शन हा अपवर्ड डायरेक्शनला असतो. ठीक आहे, परपेंडिक्युलर कुठल्या प्लेनला, तर ही प्लेन. ओके, ही हॉरिझॉन्टल प्लेन, ही वर्टिकल म्हणजे 90 डिग्री. ओके, हा तुमचा एम, आणि सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो बॅलेन्सिंग रिझल्टंट तो डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. ठीक आहे, सो आफ्टर रिझॉल्विंग दिस फोर्सेस वी हॅव टू मेक दी फॉर्म्युला फॉर इक्विलिब्रियम. ओके, resolve this process, summation of V is equal to summation of H. आता vertical forces is summation. ठीक आहे, as mg is downward direction. Okay, mv square by r, this is the centripetal force component. Okay, this is also downward direction, this is also downward direction. So for downward direction we use this symbol minus, and for upward component we use the पॉझिटिव्ह सिम्बॉल. ओके, एन हा पॉझिटिव्ह आहे, एम जी आणि एम व्ही स्क्वेअर आहे डाऊनवर्ड डायरेक्शन आहेत म्हणजे ते निगेटिव्ह. सो आफ्टर रिअरेंजिंग द इक्वेशन बाय मल्टिप्लाइंग निगेटिव्ह सायन्स वी गेट हिअर द इक्वेशन एम जी मायनस एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर. हा ठीक आहे, हे तुम्हाला अगोदर फोर्सेस असे लिहिल्यानंतर आणि ते अरेंज केल्यानंतरच प्लस मायनसने तुम्हाला हे इक्वेशन भेटून जातील. ठीक आहे, तर आता पुढे काय दिले की as the speed is increased. Okay, as the speed is increased, n goes on decreasing. Okay, n goes on decreasing. Normal reaction is an indication of contact. बरोबर, नॉर्मल रिॲक्शन आहे कुठल्याही प्लेनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे तो काय की तिथे संपर्क होते, कॉन्टॅक्ट होतोय म्हणून नॉर्मल रिॲक्शन आहे. ठीक आहे, जस्ट फॉर मेंटेनिंग कॉन्टॅक्ट n इज इक्वल टू 0. ओके, जर आपण कॉन्टॅक्टच हे केलं नाही, स्टॅब्लिश केलं नाही, तर मग तिथे एन हा नॉर्मल रिॲक्शन 0 होईल. ठीक आहे, दिस इम्पोजेस अन अप्पर लिमिट ऑन द स्पीड. ओके, मॅक्झिमम स्पीड किती असणार आहे, अंडर रूट ऑफ आर जी थीटा, सॉरी आर जी टॅन थीटा. बट हिअर
the motion is just horizontal, there is no inclination in this, so tan theta component येणारच नाही. ठीक आहे, tan thetaचा काही इथे संबंध नाही. therefore v max is equal to under root of rg. ओके, इथपर्यंत आपण शिकलो. ठीक आहे. सो त्याच्यानंतर एक तुम्हाला हे दिलेलं त्यांनी प्रॉब्लेम दिला. तो प्रॉब्लेम आपण लेक्चर संपल्याच्या नंतर सगळे प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. ठीक आहे. सो मित्रांनो, तर आज आपण इथे थांबूया. तो आपण पोर्शन जो आहे 6वा पार्ट 7वा पार्ट आहे आपला आधा. तर आपण हे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये समजण्यासाठी वगैरे असेल तर तुम्ही एकदा परत डबल लेक्चर रिवाईज करा, पहा. आणि काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉमेंट करा. ते मी तुमच्यासाठी नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचं सोल्युशन घेऊन येईल. ठीक आहे. सो मित्रांनो, तुम्हाला एक करायचं आहे, लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला त्या लेक्चरला लाईक करायचं, तुमच्या मित्रांना ती लिंक शेअर करायची यूट्यूबवरून, आणि आपल्या चॅनलला RK सायन्स अकॅडमीच्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुम्हाला कुठलेही लेक्चर अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला समजून येईल की लेक्चर अपलोड झालेलं आहे. आणि तुम्हाला डेली बेसवर लेक्चर पाहायचे आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि जसं आपण सुरुवातीला जे मोटिवेशन कोट पाहिलं होतं, त्याच्यामध्ये असं दिलं होतं की सक्सेसफुल लोक जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने काहीतरी करतात. ठीक आहे. म्हणजे तेच म्हणायचं आहे की आता कोणाची वाट बघण्यापेक्षा, कॉलेज चालू होतोय का, हे होतो का बघण्यापेक्षा, आपण आपला अभ्यास चालू केलेलं बरं, जेणेकरून तुम्ही सर्वांपेक्षा एक पाऊल पुढे राहताल. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल आणि आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत होईल. आणि आपल्याला पण एक कॉन्फिडन्स येईल की लेक्चर अपलोड करायला, शिकवण्यासाठी. आणि तुम्हाला काही त्याच्यामध्ये सुधारणा होईल असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, थांबूया इथे आज. तर राहिलेला पोर्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. ओके, ठीक आहे. थँक्यू.